कांद्याला भिजवा. बेकार झाले. कॅमेरा पण पकडायचा आहे. हा कसं वाटतंय? हा ही गारटले. नमस्कार मित्रांनो, आपण नागेश्वर या ट्रेकसाठी आलो आहे आणि डायरेक्ट स्पॉटला पोहोचलो आहे. इथे आपली गाडी पार्किंग केलेली आहे. आमची या साईडला सर्व पार्टिसिपेंट आहेत आणि आता आपण काही मिनिटातच लगेच ट्रेकला सुरुवात करतो. मित्रांनो, आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आहे. इथे बोर्ड आहे नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा आणि आता आपण इथून वरती जातो आहे. आपल्या ट्रेकला सुरुवात देखील झाली आहे आणि लगेचच पावसाने देखील सुरुवात केलेली आहे. तर आपण आपल्या ट्रेकला एक पावसाच्या आगमनाने आपण सुरुवात केलेली आहे मजेशीर. आपली खाली गाडी देखील दिसते. जाऊया आपण आता नागेश्वराकडे. जो हा नागेश्वर ट्रेक आहे, तर या नागेश्वर ट्रेक दरम्यान आपल्याला ज्या ज्या व्हिडिओ आहेत, जे जे सीन मिळतील ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेन. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील हा एक ट्रेक एन्जॉय करा आणि हा निसर्गाचा अनुभव घ्या. मित्रांनो, आपण आता वरती आलो आणि इथे बघा, इथे बाण दाखवलेला आहे श्री स्वयंभू नागेश्वर मंदिर. इथे आल्याच्या नंतर हे बघा, इथे थोडी जागा आहे. त्या साईडला महाशिवरात्र वगैरे असते, तर त्यावेळेला इथे स्टॉल वगैरे लावले जातात आणि वरती शंकराचं देवस्थान आहे. त्याच्यामुळे खूप छान वातावरण देखील खूप छान पाहायला मिळतं आहे. इकडे पूर्ण ढग उतरलेत आणि इकडे कमी आहेत या साईडला. वरुण आहे आणि तुझा भूषण अभ्यंकर आणि आमचा हा वरुण जोशी. मित्रांनो, आपण पहिल्या टप्प्याला आता पोहोचलो आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक 2 मिनटं थांबणार आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता व्ह्यू. हे बघा कसलं खतरनाक वाटतंय. आपण जे स्वर्गसुख म्हणतो ते हेच कोकणातील स्वर्ग. बघा कसं पाहायला मिळतंय. ते पूर्ण चारी बाजूने ग्रीनरी पाहायला मिळते. निसर्गाने अंगावरती शालू पांघरलेला आहे. हे बघा, आमचे बाकीचे पार्टिसिपेंट आले. इथे आश्रय वरून आला आहे, हा स्वरूप आहे, हे इथं सागरदादा आहे ह्या साईडला. हा इकडे तुम्ही समोर बघताय तो वासोड्याचा भाग आहे, पलीकडे सातारा. आणि आई वरनं जे पाणी येतं आहे हे बघा, असं पूर्ण ते खाली चाललं आहे. आणि आपण इथून साधारण आपल्याला वाट दिसते, दाखवतो तुम्हाला. इथं जरा अंधुकसं दिसते ह्या साईडला. हा इथे रोड आहे तिथे. तर त्या बाजूने आपण इकडे वरती आलो. तर बघा निसर्ग, सह्याद्री, कोकण, स्वर्गसुख, काय म्हणाल ते. मित्रांनो, पाऊस थांबलाय आता. खूप भारी वाटते आता. जरा वातावरण बघून दाखवतो तुम्हाला. इथे शेड बांधतायत आपले जे ट्रेकर्स लोक आहेत, जे आपल्या स्वराज्याचे मावळे आहेत, जे कोण गड किल्ले फिरणारे असतील तर त्यांच्यासाठी ते सोय करत आहेत. एखाद्या गावातलेच माणसं आहेत. बाजूला बघू शकता व्ह्यू. ह्या साईडला पूर्णपणे ढग आलेत. इकडे पूर्ण ढग उतरलेत. आता थोडं पुढे आलो आणि या साईडला हा डोंगर आहे आणि डोंगराच्या एका बाजूने आपली ट्रेकिंग सुरू झालेलं आहे. एका बाजूला पूर्ण व्हॅली आहे. ही बघा, ही छोटीशी वाट आणि त्या बाजूला डाव्या बाजूला डोंगर आणि उजव्या बाजूला व्हॅली. असा हा निसर्गाच्या
कुशीतून चाललेला आमचा हा प्रवास. आपण वरती आलोय आणि इथे आहे चिंबोरी खेकडा. हे बघा पकडा चल छोटी आहे. फॉग पसरलाय पुरा. पूर्ण पावसाची ढग जातात एका बाजूने. खेकडा आहे खेकडा. हो आणि संपूर्ण आता आपला जो भाग आहे तो खडकाळा आहे. पावसाने देखील आता जोर पकडला आहे आणि या वरती आभाळ, खाली जमीन आणि यांच्यामधून आमची ही सह्याद्रीची सफर चालू झालेली आहे. मित्रांनो आपला ट्रेक चालला आहे आणि आपल्याला आता एक ओढा मस्त लागलेला आहे. बघू शकता हे बघा. ही आहे सुरुवात. असाच तुम्ही वरती बघितलात ते आहे वॉटरफॉल छोटासा. आमची सह्याद्रीमधील ट्रेकिंग चालू आहे. आता इथे हा संपूर्ण जंगल आहे आणि आता इथून आपल्याला बाहेर दिसते येतं. हे बघा एक एक या जंगलातून बाहेर पडत आहेत. बाकी संपूर्ण हा जंगल आहे आणि ह्या जंगलातून हे इथनं एक बाहेर पडत आहेत. हे बघा साईराज आणि सागर दादा आहे. पटपट मित्रांनो हे बघा आपण आता सह्याद्रीमधून आपली सैर चालू आहे. इथे थोडंसं पावसामुळे झाड पडलं आहे पण झाड जरी पडलेलं असलं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही वातावरण बघा, व्ह्यू बघा. आणि हा माझ्या पाठोपाठ साईर आहे. साई आहे खालनं वाकून. ये ये तुझी व्हिडिओज घेतो थांब. हा आमचा वजीर आहे हा. यस खतरनाक लय भारी. या छोटी मित्रांनो सह्याद्रीमध्ये सैर करणं कोणी आयरागैऱ्याचं काम नाही असं म्हटलं जातं. सह्याद्रीची सर फक्त तीनच माणसं करू तीनच काय व्यक्ती करू शकतात. एक म्हणजे वारा, दुसरा वाघ आणि तिसरे म्हणजे शिवरायांचे मावळे. आणि आपण ही आता आपली ही सह्याद्रीची सैर चालू आहे. वातावरण खूप खतरनाक मिळालं आहे हो, प्रश्नच नाही. हे बघा खतरनाक हो. छोटीशी वाट आणि या वाटेवरून आपला हा नागेश्वर ट्रेक. जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं आपल्याला नवीन नवीन काय काय पाहायला मिळतंय. वातावरण पाहायला मिळते, नवीन वाट पाहायला मिळते अशी. हे बघा तुम्हाला बोललो ना पुढे आपण आल्याच्यानंतर काहीतरी आपल्याला पाहायला मिळतंच नवीन नवीन. हे बघा इथं ओढा लागला आहे आणि ह्या ओढ्याच्या मधून आपला हा ट्रेक चालला आहे. हा बघा खूप छान. आपण थोडंसं अजून क्लोजला जाऊया आणि आपली इथे आहे ध्रुवा. सावकाश सावकाश सावकाश. चलो चलो ध्रुवा आता भिजणार. कॅटवा आणि ते हे पाणी खाली पडतं. पण आता ज्या ठिकाणी स्पॉटला पोहोचलोय तुम्हाला स्पॉट दाखवतो. तुम्ही प्रत्यक्षात बघा की काय वाटतं ते दाखवतो. एकच मिनटं. आपण त्या स्पॉटला पोहोचलोय आणि माझ्या समोर आहे खतरनाक. काय वाटतंय बघा. एका साईडनं आपली ट्रेकिंग चालू
वरच्या बाजूने आणि ह्या खाली बाजूला वॉटरफॉल. म्हणून सांगतो मित्रांनो तुम्हाला की आमच्यासोबत या, ट्रेकिंग करा आणि असा आनंद घ्या. कधीतरी घरातनं बाहेर पडा. आपले बाकीची जी मुलं आहेत ते देखील येत आहेत, ट्रेकिंगचा अनुभव घेत आहेत. आपण हा आपल्याकडे आता गोल्डन चान्स असा आहे की कोकणामध्ये पाऊस पडतोय आणि आपला जे असं दृश्य आहे ते आपल्याला इतर वेळेला बघायला मिळणार नाही आणि ते आपल्याला हे पावसाळ्यामध्येच बघायला मिळतोय. त्याच्यामुळे आमच्याशी संपर्क करा आणि घरातनं बाहेर पडून अशा कोकणातल्या स्वर्ग सुखाचा आनंद घ्या. काय साईराज बरोबर ना? नक्कीच मित्रांनो बाहेर पडा आणि या आपल्या कोकणाचा आनंद घ्या. सह्याद्री फिरा. कारण आपल्याला आयुष्य एकदाच मिळालं आहे. जन्माला आला होता कोण होतो माहिती नाही, पण निदान मरताना देखील आपल्याला ह्या आठवणी आपण दुसऱ्यांच्या मनामध्ये रुजू करतोय आणि आपलं हे आयुष्य आहे जे आपण एन्जॉय करतोय. तर तुम्ही देखील हे आयुष्य तुम्ही एन्जॉय करा. खूप वाटतंय छान. बघा मित्रांनो कसलं भारी वाटतंय ते. इकडे वॉटरफॉल आहे, तिथे छोटा वॉटरफॉल आहे, इकडे पुढे मोठा आहे. तुम्ही बघाल जेवढं कमी दिसेल तुम्हाला. थोडंसं आपण पुढे जाऊया आणि बघा मित्रांनो आपण खालून वरती आलो आणि आता आपण जातो पुढे. इथे देखील आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतोय. हे बघा धबा धबा. खूप छान. वॉटरफॉल मित्रांनो पावसाने सुरुवात केलेली आहे. पावसाला सुरुवात झाली आता. चला चला रेनकोट काढा, रेनकोट काढा. पाऊस आला. पाऊस आला मित्रांनो. पूर्ण शूज भिजलेत आता. आता काहीच अर्थ नाही वाचवण्यात. वॉटरफॉल वरून पहिली इकडून वरून वाट होती, ही वाट होती पहिली. आता बंद झाली. आता हे झालं, खालून रेलिंग केलं नाही. हां आता हाईट वाढली. आपल्याला जायचं वरती. मित्रांनो आपण थोडंसं मध्यापर्यंत आलो ट्रेकच्या. माझ्या खाली एक जण येत आहेत त्या साईडला, दाखवतो तुम्हाला. हे बघा हा इथे ओजस आला आहे आणि पाठोपाठ बाकीचे आमचे माणसं आहेत. हे बघा एक 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 येत आहेत. दुर्वा लीड करते आणि त्याच्या पाठोपाठ सह्याद्रीचे मावळे आहेत आमचे. पाटील लास्टला आहे सागर दादा. ओजस आला आता. कसं वाटतंय? छान एकदम छान. लय भारी. एक जण आता येत आहे. ही बघा दुर्वा आली. सावकाश. आरामात आरामात आरामात. फायनली अर्ध्यापर्यंत आली. अजून थोडं जायचंय. अजून जराच 1-2 मिनिटात पोहोचतोय आपण. हा मित्रांनो हे बघा हा जो कडा दिसतोय त्या कडाच्या इथे वरती समोर एक झाड आहे बघा दिसतंय. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. पलीकडे जायचं आपल्याला, ह्याच्या वरती टॉपला जायचं आहे. आणि आपण ही खडतर चढाई आपली चालू आहे. माझ्यासोबत आहे साई. पाठीमागे कांदा थांबला काय नक्की ना? फोटो काढण्यासाठी सुरुवात करतोय. फोटो काढतोय आणि आपण आता थोडंसं वरती जाऊया. आणि आपले बाकीचे पार्टिसिपेंट हे वरती गेले. थोडीशी आता अवघड वाट आहे आणि चढाईचा भाग आहे आता पूर्ण आता उभी चढाई आपल्याकडे. पावसानं खूप मेहरबानी केली. मित्रांनो हे बघा इथे रेलिंग आहे लावलेली आणि आपली झिगझॅगमध्ये चढाई चालू आहे आणि त्याच्यात परत पाऊस पडतोय.
अजून लय अंतर आपल्याला वर जायचं आहे. पाऊस तर काय येतोय जातोय येतोय जातोय. त्यामुळे चांगलाच पाऊस आला आहे. आणि आमचे पाठी राहिलेले आमचे मेंबर आहे. साई आहे, सियोग आहे, कांदे आहे. हे बघा भिजत येत आहेत. आणि पाठी बघे बाकीची माणसं आहेत. मित्रांनो आपण आता चढाईमध्ये आहोत. माझ्यासोबत आता तिघेजण आम्ही एकूण 4 जण राहिलो आहे. आणि आता बाजूला हे बघा पूर्ण आता धुकं आलंय, पावसाचे ढग आलेत आणि इथे रिलिंग चालू झाले. आपल्याला पूर्ण वरती जायचं आहे पण काहीच दिसत नाही. पूर्ण वारा आणि पावसाचे ढग खूप आले. जाऊया आपण आता वरती. मित्रांनो आपण आता नागेश्वर ट्रेकसाठी आलो आणि आपण खालून आता वरती आलो. आणि तो थोडंसं पुढे आल्याच्या नंतर माझं लक्ष गेलं तर आपल्याला एक मित्र भेटला आहे. तुम्हाला तो दाखवतो. तर मित्रांनो हा बघा, हा आपला आहे इथे मित्र. हा आहे आपला घोणस जातीचा साप. तुम्हाला इथून दिसेल. हा खूप विषारी आहे. सावकाश अजून आपल्याला थोडं अजून वर जायचंय. मित्रांनो आता एवढा ब्राईटनेस वाढला आहे, एवढी लाईट वाढली बघा. नॅचरल लाईट. तेव्हा असं वाटतं की चेहऱ्यावर कोणतरी फ्लॅश मारलाय. हे बघा वारा देखील सुसाट्याचा वारा आहे. सावकाश. आजा कांद्या भाई. करंदीकर आहे आमचा, श्रीकृष्ण करंदीकर. श्रीकृष्ण चांगला आहे. चढाई चढाई चढाई. व्हिडिओ पण करायची आणि जीव सांभाळून चालायचं देखील आहे. मित्रांनो माझी मेहनत तुम्हाला ही व्हिडिओ युट्यूबला बघायला मिळेल. आणि या ठिकाणी लय वारा आहे, लय सोसाट्याचा वारा आहे. माझी छत्री घेतली होती मी, ती देखील उलटी झाली. हे बघा आता इथे आपल्याला 2 मार्ग आहेत. आपल्याला जायचं आहे चोरवण्याकडे. हे बघा चोरवणे मंदिराकडे हा इकडून मार्ग आहे. आणि इथे दुसरा आहे वासोट्याकडे. या साईडला वासोट आहे. आपल्याला तिकडे जायला मिळणार नाही. ब्लर झालं रे. बंद करून टाकलेला आहे. तो वासोट्याचा बंद आहे. आपल्याला फॉरेस्टकडनं परमिशन नाही आहे. आपल्याला तो करायचा असेल तर बामणोलीतून करू शकतो. आणि मित्रांनो आता तुम्हाला वारा लागणार आहे आणि तो आपल्याला वाऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. येस. आता वारा देखील बघा आणि वाऱ्याचा आवाज ऐका तुम्ही आता मित्रांनो. बघा ह्या झाडामधून वारा जातो त्यावेळेला आवाजच खूप भयानक येतो. जोरात वारा आहे प्रचंड. होय खालूनच केवढी अक्षरशः लहान कोण असेल ना तर अक्षरशः वाऱ्या नक्कीच तो बाजूला सरकेला. आमच्यासारख्या माणसांना देखील वारा उडवून टाकतोय. इथे कमी आहे, त्या स्पॉटला जास्त जरा वारा लागतो. तर आपण मित्रांनो वरती पोहोचलोय आणि माझ्यासोबत बाकीचे आमचे सहकारी आलेले आहेत. फायनली वरती पोहोचतोय. तरी पण आपल्याला एक छोटासा टप्पा आहे, सीडी आहे ती थोडीशी पुढे आहे आणि आपल्याला ती देखील चढून थोडंसं पुढे गेलो की आपण या नागेश्वरच्या जो स्वयंभू देवस्थान आहे ह्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. हा पुढे पायऱ्या किती? पायऱ्या आता मोजायला लागतील रे.
2च पायऱ्या आहे, 2 पायऱ्या चढून आपण वरती पोहोचतोय नागेश्वराच्या मंदिरात. त्या पायऱ्या आहेत, त्यावरती पायऱ्या आपण चढून गेल्याच्या नंतर आपण पोहोचतोय मंदिरामध्ये. काही मिनिटांमध्येच आपण पोहोचणार आहोत. मित्रांनो, वरती आलो आणि आपल्याला पाऊस मिळाला आहे आणि काही आपण कमानीवर पोहोचलोय. हा आपला गाववाला आहे कोथवड्यातला. आपल्या जवळच्या रत्नागिरीत झालेले आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता हे स्वयंभू देवस्थान नागेश्वर. मित्रांनो, पाऊस आला आणि पूर्ण कॅमेऱ्यावरती पाणी येतंय, त्याच्यामुळे पूर्ण ब्लर दिसतंय. छत्रीमध्ये लई बेकार वाटते हो. काय जाते तुम्हाला, एवढा वारा सुटला बापरे. खूप आला, हालत बेकार झाली. कॅमेरा पण पकडायचा आहे आणि शेवटच्या क्षणाला भिजवलं. शा योग लवकर ये. हा, थोडं आलो आतमध्ये. हा, शेवटच्या क्षणाला पाऊस आला. येतील बरोबर, येतील ते. चल पुढं जाऊया आपण. मित्रांनो, आपण या देवस्थानाच्या ठिकाणी आपण पोहोचलोय. मित्रांनो, आपण पोहोचलोय मंदिरामध्ये फायनली. नमो पार्वती पते हर 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 हर. मित्रांनो, आपण फायनली मंदिरामध्ये पोहोचलोय. तिथे माझ्या मागे आहे स्वयंभू देवस्थान नागेश्वर. आपली पूर्ण टीम सह्याद्रीचे मावळे रणरागिणी आपल्या या ठिकाणी पोहोचलेत. तर आपण दर्शन देखील घेणार आहोत. मित्रांनो, आपण मंदिरामध्ये आता जातोय. मंदिरामध्ये जाऊया. पहिले सुरुवातीला आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊ. इथे आहेत आपले नंदी महाराज आणि इथून आपण घेणार आहोत दर्शन महादेवांचं. हे बघा, नमो पार्वती पते हर हर महादेव. ते मित्रांनो, हे स्वयंभू देवस्थान आहे आणि इथे तुम्ही बघितलं तर ही संपूर्ण जी गुहा आहे ही दगडांनी बनलेली आहे, नॅचरल आहे. आणि याच्यावरती आपण इथे पाहिलं तर हे बघा, या ठिकाणी एक छेद आहे आणि त्या छेदातून पाणी जे येतंय ते बरोबर ह्या पिंडीवरती पडतंय. म्हणजे आपण ज्या वेळेला बघतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेली आहे, तर त्याचं जे कोकणातील जे उत्तम उदाहरण आहे तर ते आपल्याला या नागेश्वरच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जेवढी सर्व जी देवस्थानं आहेत महादेवाची, ती अशा डोंगराच्या ठिकाणी, उंच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नमो पार्वती पते हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. मित्रांनो, आपला वरचा ट्रेक आता कंप्लीट झालेला आहे आणि आपलं आता जेवण वगैरे तर सर्व झालंय. फोटो देखील इथे काढून झालेला आहे आणि आपण काही मिनिटांमध्येच आपण डाऊन करणार आहोत. तर तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून हा ट्रेक बघितला असेल. तर आपण जाणार आहोत थोड्या वेळाने खाली. मित्रांनो, आपण आता उतरायला सुरुवात केलेली आहे. आपला लंच वगैरे झाला आणि आम्ही सर्व आता खाली डाऊन करायला सुरुवात झालेली आहे आमची. मगाशी ते खूप म्हणजे आमची थंडी वाजत होती. सेन्सेशनच गेला हाताचा. हा थोडासा पट्टा आहे या साईडचा. या ठिकाणी आपल्याला फक्त वारा लागेल आणि नंतर एकदा खाली आपण गेलो की मग आपल्याला कमी होईल थोडीशी थंडी. प्रत्येक जण अक्षरशः कसं वाटतंय. हा, ही बघ गारटले. पाऊस होता त्याच्यामुळे वारा पण आहे आणि अक्षरशः लय गारठ्याला झालं इथे वरती. कधी एकदा खाली उतरते असं झालं होतं. फायनली आम्ही सक्सेसफुल झाला आमचा ट्रेक आणि आता एकदा खाली आम्ही पोहोचलो की आपला हा नागेश्वर ट्रेक आहे तर तो पूर्ण होणार आहे. आता खाली जाऊया आपण खाली. मित्रांनो, आपण खाली पोहोचलोय. आपण नागेश्वर ट्रेकवरनं खाली आलो. तिथे आपली गाडी पार्क केली आहे त्या ठिकाणी आणि आता आपण थोडीशी मजा मस्ती करतो. इथे दाखवतो तुम्हाला. हा बघा,
आमचा साईराज एन्जॉय करतोय, फुल एन्जॉय, फुल सॅटिस्फाय. कसं वाटतंय आई? आपण खाली उतरलोय ओढ्यामध्ये आणि हे बघा, फुल एन्जॉयमेंट, फुल एन्जॉय.